नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये येणारी आपली जी तलाठी भरती आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ घेऊन मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर SSC CGL 2022ची एक्झाम एप्रिलमध्ये म्हणजे आजपासून गेल्या 10 ते किंवा मॅक्सिमम एक 15-20 दिवसापूर्वी एक्झाम ती झाली होती. एक्झॅक्टली मला डेट नाही आठवते. आणि त्यामध्ये एक्झाम म्हणजे ती एक्झाम खूप दिवस चालते. त्यामधला पहिला टायर वनमध्ये ठीक आहे, टायर वन म्हणतात त्याला. जसं आपलं प्रिलिम्स असतं तसं. आणि ती एक्झाम घेण्याचं कारण असं की CGLची एक्झाम जी आहे ती ओव्हरऑल भारतामधल्या जेवढ्या वन डे एक्झाम्स आहेत ज्यामध्ये इंग्लिश येतं, बँकिंगची एक्झाम सोडून, त्यासाठी CGL चं इंग्लिश करणं हे तुमच्यासाठी पेनसिया ठरणार आहे, म्हणजे रामबाण उपाय ठरणार आहे. आणि त्यातली त्यात आपली जे एक्झाम घेणारं वेंडर आहे TCS आणि SSCची एक्झाम घेणारं वेंडर असतं TCS, हे दोघंही समान असल्यामुळं काहीतरी त्यामध्ये पॅटर्नमध्ये आपल्याला साम्य दिसणार आहेच म्हणजे अर्थातच. आणि जर तुम्ही 2015च्या अगोदरचे किंवा 2015च्या अगोदरचे म्हणतो मी, 2016-17चे तलाठीचे पेपर तुम्ही घेऊन बघितले तर तुम्हाला एक पॅटर्न कॉमन जाणवेल की 17 ते 18 क्वेश्चन ॲज इट इज प्रिव्हियस इयरमधून त्या ठिकाणी रिपीट केलेले असतात. आणि ते तलाठीमध्ये नाही, इव्हन राज्यसेवा असेल किंवा कंबाईनची एक्झाम असेल त्यामध्ये प्रत्येकामध्ये त्या ठिकाणी केलेले असतात. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला काय शिकायला भेटेल? आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला पहिली गोष्ट शिकायला भेटेल की एक्झाममध्ये आपण कशाप्रकारे लॉजिक लावू शकतो. ठीक आहे, लॉजिक आपण त्या ठिकाणी कशाप्रकारे लावू शकतो. नॉलेज 100% असणं गरजेचं नाही आहे. 90% किंवा 80% जरी नॉलेज असलं तरी तुम्ही एक चांगला स्कोर त्या ठिकाणी करू शकता, कारण त्या ठिकाणी तुम्ही लॉजिकली विचार करून ऑप्शनचं इलिमिनेशन करू शकता. दुसरी गोष्ट तुम्हाला कळणार आहे ती म्हणजे इलिमिनेशन याच्यातच आलं. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्या ठिकाणी ग्रामरचे रूल्स असतील किंवा सब्जेक्ट वर्ब सॉरी काय म्हणतात त्याला आपलं व्हॉइस आणि नरेशन. ठीक आहे, यामध्ये 4 ते 5 क्वेश्चन त्याचे आहेत. आणि तुमच्या परीक्षेमध्ये देखील 4 क्वेश्चन 100% नरेशन आणि व्हॉइसवरून येणार, हे तुम्ही लिहून घेऊ शकता. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. आणि ज्या लोकांची कडे ही अपॉर्च्युनिटी आहे तर माझं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज ह्या अपॉर्च्युनिटीला तुम्ही जाऊ देऊ नका. आपण परीक्षा नाही पास झालो तरी ठीक आहे, फक्त पुन्हा रिग्रेट नाही राहायला पाहिजे की यार त्यावेळेस 1000 जागा होत्या आणि मी माझा 100% देऊन तयारी केली नाही. त्यामुळं जेवढं काही गोष्टी असतील तेवढ्या सोडून फक्त अभ्यास करा. आणि तलाठी झाल्यानंतर तुमची लाईफ बदलेल, पैसे येतील किंवा मान मिळेल आणि सगळ्या गोष्टी बाकीच्या तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ही फुकटची ॲडवाईस होती. योग्य वाटली तर मानू शकता, नाहीतर जस्ट फॉरगेट इट. पहिला क्वेश्चन आहे, नो वन वर प्रेझेंट व्हेन आय एंटर द हॉल. याचा अर्थ काय होतो? हा अर्थ समजायचा नाही, मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मी हॉलमध्ये एंटर केलं त्यावेळेस तिथं कुणीच नव्हतं. आता पाहायचं काय आहे, पहिल्यांदा कोणतीही इरचा क्वेश्चन करत असताना कोणत्याही परीक्षेमध्ये मी तलाठीची बद्दल बोलत नाही, ती राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल किंवा इतर कोणतीही SSCची परीक्षा असेल. ठीक आहे, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, इरर फाईंड करत असताना सगळ्यात अगोदर सब्जेक्ट बघायचा, त्यानंतर त्याचा वर्ब बघायचा. जर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट सब्जेक्टचं ॲग्रीमेंट जे वर्बसोबत झालेलं आहे, म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर वर्ब पाहिजे, प्लुरल सब्जेक्ट असेल तर प्लुरल वर्ब पाहिजे. जर ते सब्जेक्टमध्ये ते जर सेंटेन्समध्ये सापडलं तर त्या ठिकाणी दुसऱ्या गोष्टी आपण डोकं चालवायला त्या ठिकाणी सुरू करायच्या आहेत. म्हणजे आर्टिकलचं इरर आहे किंवा त्या ठिकाणी त्या ठिकाणी इन्व्हर्जन झालेलं आहे किंवा नाही झालेलं, अशा गोष्टी अनेक असतात. त्या ठिकाणी ते पुढच्या गोष्टी आहेत. पहिल्यांदा बघायचं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा, नो वन ह्या ठिकाणी, नो वन आपल्या या ठिकाणी सब्जेक्ट आहे आपल्या ह्याचा सेंटेन्सचा. आणि नो वन नंतर येणारा जे वर्ब असतो तो हमेशा आणि हमेशा सिंग्युलर पाहिजे. आणि वर्बचं सिंग्युलर असतं वॉचचं सिंग्युलर असतं, वरचं सिंग्युलर असतं वॉज. त्यामुळे या ठिकाणी वॉज पाहिजे, वर नसाय पाहिजे. त्याचप्रकारे नो वन सारखे सब्जेक्ट असतील, एव्हरी असेल, इच असेल, EACH इच असेल किंवा नो असेल, असे जे वर्ब सब्जेक्ट असतात त्यानंतर येणारा वर्ब हा ऑलवेज सिंग्युलर असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढे. तर ऑप्शन काय असेल? ऑप्शन नंबर 1, नो वन वर नाही यायला पाहिजे, नो वन वॉज यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 2 असा आहे की तुम्हाला अँटोनिम सापडायचा आहे यामध्ये. आता अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी फाईंड करायचा आहे. बघा, मॉडेस्टचा अर्थ होतो, या ठिकाणी काही लॉजिक नाही, फक्त तुम्हाला तो शब्द पाठ पाहिजे किंवा तुम्हाला खालचे शब्द त्या ठिकाणी पाठ पाहिजे, जेणेकरून तुम्हाला लॉजिक लावायला आला पाहिजे. जसं ह्या क्वेश्चनमध्ये जर एखाद्याला मॉडेस्टचा अर्थ माहीत नसेल, पण असं कोणीच नसेल की त्याला मॉडेस्टचा अर्थ माहीत नाही जो एक्झाम सिरियसली देतो त्याला. ठीक आहे, मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी सांगतोय काय करायला पाहिजे.
ते सगळ्याला माहिती असते, पण तरी सांगतो. बघा ह्यामध्ये कॉमन वर्ड तुम्हाला काय काय दिसतात, जसं ग्लम आणि अनहॅपी हे 2 वर्ड मला या ठिकाणी कॉमन दिसतात, म्हणजे जे मी वारंवार वाचलेले आहेत किंवा वारंवार त्या ठिकाणी मी प्रिव्हियस इयरमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत, पाठ केलेले आहेत. ह्याचा अर्थ होतो मोरोस. मोरोस म्हणजे दुःख. ठीक आहे, ह्या दोन्हींचा. आणि ह्या सुलेन शब्द आहे तो मी यापूर्वी आलेला असेल बहुतेक वेळा, पण मी स्वतः त्या ठिकाणी तो वाचलेला नाही आहे, तो मला माहीत पण नव्हता. ठीक आहे, पण याचा देखील अर्थ मी सर्च केला, त्यावेळेस मला कळालं की ह्याचा देखील अर्थ ग्लूम किंवा अनहॅपी होतो, म्हणजे ह्याचा देखील अर्थ मोरोस होतो. आता बघा हे 2 ऑप्शन तर तुम्ही या ठिकाणी इलिमिनेट करणार, कारण याचा अँटोनिम असणार, ते दोन्ही अर्थानं त्या ठिकाणी वापरले जाणार नाही, ह्याच्यापैकी वरच्या दोन्हीपैकी एक असणार. आता जर तुम्हाला यामध्ये काहीच माहीत नसेल आणि 50% तुमची जर उत्तर आलेलं आहे, तर तुम्ही या ठिकाणी 100% त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, भले त्या मग नेगेटिव्ह मार्किंगमध्ये काही क्वेश्चन तुमचे गलत झाले तरी, कारण 100% ॲक्युरेसी घेऊन तुम्ही क्वेश्चन फक्त 70 त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता वन डे एक्झाममध्ये, म्हणजे फक्त कंबाईनच्या खालची एक्झाम, कंबाईनला देखील नाही. ठीक आहे, अशी आपली साधी एक्झाम आहेत त्यामध्ये, आणि 70 मार्कावर तुमचं कुठंही सिलेक्शन होणार नाही, तुम्हाला रिस्क घ्यावी लागते प्रत्येक एक्झाममध्ये. ते ग्रामसेवक किंवा तलाठीच्या एक्झामपासून ते UPSCच्या एक्झामपर्यंत तुम्हाला रिस्क घेऊनच पास व्हावं लागतं. परफेक्ट नॉलेज कुणापाशीच नसतं की जो 100% ॲक्युरेसी घेऊन 100% क्वेश्चन बरोबर करून त्या ठिकाणी एक्झाम पास होऊ शकतो. तर आता या ठिकाणी मला माहीत आहे याचा अर्थ होतो जनरस किंवा काइंड आपण त्याला म्हणू शकता. या ठिकाणी लिहिता येत नाही आहे, काइंड या ठिकाणी म्हणू शकता. तुम्ही याला ॲमिकेबल म्हणू शकता, ॲमिएबल म्हणू शकता किंवा ग्रिगॅरियस म्हणू शकता, म्हणजे ज्याचा अर्थ होतो खूप हंबल व्यक्ती आहे. पुन्हा या ठिकाणी याला म्हणू शकता तुम्ही, म्हणजे चांगला व्यक्ती आहे, हंबल आहे, म्हणजे ग्रुपमध्ये राहण्यास पसंत करतो, माणसांमध्ये माणुसकीचा माणूस आहे, असं देखील तुम्ही ते म्हणू शकता त्याला. आणि त्याचा उलटार्थी काय होईल, म्हणजे उलटा अर्थीचा शब्द काय होईल की व्यक्ती खूप र्यूड आहे, म्हणजे त्याच्याशी बोलणं धोकेदायक आहे, किंवा तो कसा आहे, इगोइस्ट आहे देखील तुम्ही असं म्हणू शकता. इगोइस्ट हा डिस्टिंक्ट सिनोनिम होईल, म्हणजे त्याला खूप इगो आहे, बोलत नाही तो. आणि त्यानंतर दुसरा याचा अर्थ असा होईल की हा एक आणि त्याचा सिनोनिम असा आहे हॉटी, HOATY. ठीक आहे, हा देखील याचा सिनोनिम होतो. आता याचा ऑप्शन काय आलं, ऑप्शन नंबर 2 कॉन्सिएटेड. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, ब्लँक सिलेक्ट करायचे आपल्याला. द इन्क्रीजिंग कन्सर्न्स अबाउट क्लायमेट चेंज पॉईंट टू बी द नीड फॉर इन्हान्स्ड एफर्ट्स टुवर्ड डॅश सस्टेनेबल ग्रोथ. म्हणजे जे इन्क्रीजिंग कन्सर्न्स आहेत, वाढते आपले त्या ठिकाणी त्याबद्दलचे कन्सर्न्स आहेत, ते कशाबद्दलचे, क्लायमेट चेंजबद्दलचे, ते आपल्याला गरज आहे की त्यांना इन्हान्स करायची गरज आहे, त्यांच्याबद्दल एफर्ट्स टाकण्याची जास्त गरज आहे. कशासाठी, सस्टेनेबल ग्रोथसाठी. आता सस्टेनेबल ग्रोथ म्हणजे अशी ग्रोथ की जे, बरं जाऊ द्या, ह्या नॉलेजची तुम्हाला गरज नाही आहे. ठीक आहे, मी GS शिकवल्यासारखं तुम्हाला शिकावं लागलो. बघा आता इंग्लिशच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला काय शिकायचं आहे या ठिकाणी. ज्यावेळेस मी सेंटेन्स वाचतो त्या फ्लोमध्ये तुमची प्रॅक्टिस चांगली असेल तर तुम्हाला फ्लोमध्ये कळून जाईल. जसं नीड फॉर एक्सचेंज एफर्ट्स टुवर्ड अचिव्हिंग सस्टेनेबल ग्रोथ. ठीक आहे, तर अचिव्हिंग त्या ठिकाणी या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. किंवा या ठिकाणी कंजंक्शन आहे, कंजंक्शन नंतर ING फॉर्म युजली यूज करतात, त्यामुळं ING फॉर्म या ठिकाणी यूज करायचा आहे. दुसरी गोष्ट, 2+V1 येणार नाही, कारण हे या ठिकाणी काय होतं, इन्फिनिटिव्ह होतं, आणि इन्फिनिटिव्ह या ठिकाणी यूज करायची आपल्याला गरज नाही आहे. ठीक आहे, इन्फिनिटिव्ह. दुसरी गोष्ट, आपल्याला या ठिकाणी एक जेरंट लागणार आहे, आणि ING हे जेरंट फॉर्मचा यूज करतं, म्हणून ते ING आपण या ठिकाणी यूज केलेलं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरलो या ठिकाणी. बघा, ज्यावेळेस 2+V1 लागलेलं असतं, खूप छान तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळेल. तुम्हाला माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि ज्यांना माहीत नसेल त्यांना शिका. 100% क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये येणार. 2+V1 ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्याला आपण म्हणतो इन्फिनिटिव्ह. ठीक आहे, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय असतं, ज्यावेळेस या ठिकाणी लिहिता येत नाही आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो, हा एक इन्फिनिटिव्ह असतो. आणि इन्फिनिटिव्ह म्हणजे काय असतं, ज्यावेळेस वर्ब कशाचं काम करतं, नाऊनचं काम करतं. व्हेनेवर वर्ब इज वर्किंग ॲज अ नाऊन, ॲक्टिंग ॲज अ नाऊन तुम्ही म्हणू शकता, त्याला म्हणतात आपण इन्फिनिटिव्ह. आता इन्फिनिटिव्हबद्दल एक गोष्ट तुम्ही लक्षात काय ठेवायची आहे, इन्फिनिटिव्हमध्ये 2+ ज्यावेळेस V1 येतं त्यावेळेस फर्बचा फक्त बेस फॉर्म येतो, म्हणजे फर्बमध्ये ED किंवा ES प्लुरल करण्यासाठी किंवा यस अशा गोष्टी त्या ठिकाणी लावायच्या नसतात. जसं टू गो आहे तर टू गोज ठेवायचं, टू गोज करायचं नाही, किंवा टू गॉन करायचं नाही. ठीक आहे,
अशा गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट, तुम्हाला थोडा नॉईस येत असेल मागं, सॉरी फॉर दॅट. तरी तुम्ही पाहू शकता बघा, ऑल वेपन्स वर सरेंडेड बाय देम. त्यांचे जे सगळे वेपन्स होते त्यांना त्या ठिकाणी सरेंडेड केलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्ह, तुम्हाला याचा अर्थ काढायचा नाही आहे, ठीक आहे, अर्थ अजिबात नाही काढायचा, मी तुम्हाला सांगतोय फक्त. तुम्हाला या ठिकाणी पॅसिव्ह ह्याचं ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह या ठिकाणी करायचं आहे. आता बघा, या ठिकाणी डायरेक्ट त्यांना सांगितलं ॲक्टिव्ह करायचं. आणि तुम्ही कसं ओळखू शकता याचा ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह करायचं आहे? सब्जेक्ट नंतर V3 वर लागून V3 लागलेला आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट लागलेला आहे. म्हणजे ह्याचाच अर्थ असा होतो, ज्यावेळेस बीचा कोणताही फॉर्म असेल, म्हणजे इज असेल, आर असेल, वॉज असेल अथवा वर असेल, त्यावेळेस त्यानंतर फक्त दोनच वर्बचे फॉर्म लागू शकतात, ते म्हणजे ING फॉर्म आणि ED फॉर्म. ठीक आहे, म्हणजे V3 फॉर्म आणि V4 फॉर्म. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो, ज्यावेळेस V3 फॉर्ममध्ये वर नंतर, वॉज नंतर, आर नंतर, इज नंतर V3 येते, त्यावेळेस आपलं सेंटेन्स जे असतं ते पॅसिव्हमध्ये असतं. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी ING येतं त्यावेळेस ते सेंटेन्स कॉन्टिन्युअस टेन्समध्ये असतं. जर इज आणि आरसोबत असेल ING तर ते प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये असतं. आणि वॉज आणि वरसोबत जर असेल तर ते पास्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये असतं. ते तुम्हाला त्या ठिकाणी कळणं गरजेचं आहे. दुसरी बाब अशी या ठिकाणी शिकायसारखी आहे, ती म्हणजे ज्यावेळेस आपण या ठिकाणी बघा, तुम्हाला मी सांगतो, एक मिनिट. ज्यावेळेस आपण हॅव, हॅज आणि हॅड हे 3 वर्ड्स आहेत बघा, ज्यावेळेस आपण या ठिकाणी यांच्यासोबत V3 फॉर्मचा यूज करतो, ठीक आहे, मॅक्सिमम टाईम आपण या ठिकाणी V3 फॉर्मचा यूज करतो. ह्याचा यूज मॅक्सिमम होतो कशामध्ये? हॅज, हॅव. या ठिकाणी हॅव करा, हॅव. ठीक आहे, तर ह्याचा पास्ट आपला प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स. जर हॅज आणि हॅवसोबत V3 आलेलं असेल तर ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतं. आणि हॅडसोबत V3 आलेलं असेल तर त्या पास्ट परफेक्ट टेन्स असतं. आणि हॅज, हॅव आणि हॅडसोबत बीन येऊन जर V4 आलेलं असेल तर ते प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स असतं. आणि हॅडसोबत बीन येऊन प्लस V1 आलं, V4 आलं तर त्या ठिकाणी ते कोणतं टेन्स असतं? तर पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स असतं. हे तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म त्याचे वेगवेगळे लक्षात ठेवा. आता क्वेश्चन असा आहे की ऑल वेपन्स वर सरेंडेड बाय देम, म्हणजे सगळे वेपन्स त्यांना टाकून त्या ठिकाणी दिलेले होते. आता देमचं काय बनेल? देमचं दे बनेल. ठीक आहे, हे ऑब्जेक्टिव्ह केस असतात, हे नॉमिनेटिव्ह केस असतात. हे प्रोनाउन ह्या चॅप्टरमध्ये शिकायला तुम्हाला त्या ठिकाणी भेटतात. दे नंतर आता बघा, जर गोष्ट मी अशी केली की सॉरी, जर आता बघा, हे आपलं सेंटेन्स कशाचं आहे? आपल्याला वॉईसबद्दल आपण शिकत आहोत. वॉईसमध्ये टेन्स कधीही चेंज होत नसतो, केव्हाही चेंज होत नसतो. त्या ठिकाणी टेन्सचं थोडंसं ट्रान्सफॉर्मेशन होतं. आता ह्या ठिकाणी वर प्लस V3 आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं सेंटेन्स पास्टमध्येच असणार आहे. आता हॅवमध्ये जर सेंटेन्स आलेलं असेल तर ते चुकणार, आरमध्ये आलेलं असेल तरी ते चुकणार, कारण हे हॅव आपल्याला या ठिकाणी काय दाखवत आहे? प्रेझेंट परफेक्ट दाखवत आहे आणि आर दाखवत आहे प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स. आणि दुसरी गोष्ट, हॅड देखील या ठिकाणी येणार नाही. ह्याचा अर्थ असं का येणार नाही? तर ज्यावेळेस पॅसिव्ह आपलं बनलेलं आहे तर ते पॅसिव्ह ज्यावेळेस वर किंवा इतर तुम्हाला आता सांगितलेले बीचे फॉर्म लावून V3 लावून बनलेलं असतं, तर ते कशापासून बनलेलं असतं? तर ते सिम्पल इंडेफिनेटपासून बनलेलं असतं. मग ते सिम्पल इंडेफिनेट पास्टचा असो किंवा प्रेझेंटचा असो. पास्टचा असेल तर वॉज आणि वर लावून त्याचं पॅसिव्ह करतात, आणि प्रेझेंटचं असेल तर इज आणि ॲम प्लस V3 लावून त्याचं पॅसिव्ह करतात. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला पास्टमध्ये इंडेफिनेट टेन्स किंवा सिम्पल पास्ट टेन्सची गरज आहे. त्यामुळं या ठिकाणी ऑप्शन 1 आपलं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, खूप टाईम खाल्ला क्वेश्चन. रिटेलिएटचा अर्थ होतो रिॲक्ट करणे, रिस्पॉन्स करणे आणि आन्सर देणे. ह्याला म्हणतात रिटेलिएट करणे. आता फॅसिलिएट करणे, रोटेट करणे, क्लॅप करणे. आता रोटेट करण्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, मोबाईलमध्ये रोटेशन करतो आपण. आणि फॅसिलिएट करणे, त्याला फॅसिलिट प्रोव्हाइड करणे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्यामध्ये एवढं विशेष काय नव्हतं, नॉलेजवरती. शी हँडल्स ऑल टास्क इफिशियंटली, पॅसिव्ह वाईज बनवायचं आहे. आता मी फास्ट सांगतो. आता बघा, सब्जेक्ट नंतर या ठिकाणी आपल्याला V1 फॉर्म दिसत आहे, त्यामुळे हे प्रेझेंट इंडेफिनिटचं सेंटेन्स आहे. प्रेझेंट इंडेफिनिटचा पॅसिव्ह करताना मी तुम्हाला सांगितलं आहे. ज्यावेळेस प्रेझेंट इंडेफिनिटचं मी सेंटेन्स तुम्हाला म्हणतो स्ट्रक्चर काय आहे, तुम्ही स्ट्रक्चर सांगा पहिल्यांदा. प्रेझेंट इंडेफिनिटचं काय आहे ते तुमच्या लक्षात
चांगल्या प्रकारे असले पाहिजे. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असतं आणि त्यानंतर जर मी याला पॅसिवमध्ये चेंज करायचं म्हणलं तर सर ह्याचं पॅसिव असं होईल की सब्जेक्ट प्लस इज किंवा ॲम लागेल, इज किंवा आर लागेल, इज किंवा आर कमन लागेल, कारण हा प्रेझेंटमध्ये आहे. ठीक आहे, प्रेझेंट इंडेफिनिट असल्यामुळे या ठिकाणी इज आणि ॲम लावायचं आहे, इज आणि आर लावायचं आहे. जर सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट अर्थच दिलं तुम्हाला गळा तोडून सांगतोय. V2 असेल तर सब्जेक्ट प्लस वॉज प्लस वर लावायचं आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि पुढं V3 लावायचं आहे, नाहीतर इज आणि आर बघून V3 लावायचं नाहीत, ING लावताल चुकेल तुमचा. ठीक आहे, 100%. आता बघा ऑल काय म्हणतं हे, शी हँडल्स ऑल टास्क इफिशियंटली. आता बघा वर तर येणार नाही, हॅज बीन येणार नाही, हॅव बीन येणार नाही, आणि आर हँडल्ड इफिशियंटली बाय हर. तर नक्कीच या ठिकाणी आपलं बिईंग काय येणार नाही. बिईंग केव्हा येतं, ज्यावेळेस आपण प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स वर्डकडे तुम्ही चांगल्या प्रकारे ध्यान द्या. प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स ज्याचं स्ट्रक्चर काय असतं, सब्जेक्ट प्लस इज एम आर प्लस V4 प्लस ING. त्याचं ज्यावेळेस मी पॅसिव करतो त्यावेळेस पॅसिव त्याचं काय होतं, तर सब्जेक्ट प्लस आर किंवा इज ते कशानुसार ठरतं, तर सब्जेक्टच्या तो सब्जेक्ट प्लुरल आहे किंवा तो सिंग्युलर आहे त्याच्यावरून ठरतं, एकवचनी आहे किंवा अनेकवचनी आहे. इज आर प्लस बिंग प्लस V3 त्या ठिकाणी होतं. त्यामुळं ऑप्शन 1 बी चुकलं, ऑप्शन 4 बी चुकलं, ऑप्शन 3 बी चुकलं, ऑप्शन 2 या ठिकाणी बरोबर आहे. खूप फास्ट मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो कारण तुमचा टाईम त्या ठिकाणी वेस्ट नाही व्हायला हवा. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, इट वॉज द व्हेरी वेल डायरेक्टेड फिल्म. या ठिकाणी व्हेरी वेलच्या अगोदर द नाही यायला पाहिजे. या ठिकाणी एवढी इरर या ठिकाणी होती. यामध्ये एक्सप्लेन करायसारखं मला त्या ठिकाणी काही वाटत नाही विशेष. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे बघा, इनडायरेक्ट तुम्हाला करायचं आहे. इनडायरेक्ट दिलेला आहे, डायरेक्ट करायचं आहे. आता सेट टू आलेला आहे. सेट टू काय येतो, ज्यावेळेस सेट टू, आता बघा तुम्ही उलटं बघा, इथून हे ॲक्टिव्ह होतं, ॲक्टिव्हकडून पॅसिव्ह शिकायचं असतं आणि मग पॅसिव्हकडून ॲक्टिव्ह तुम्हाला ॲटोमॅटिक येतं. आता सेट टू जर माझ्या सेंटेन्समध्ये आलेलं आहे तर नॉर्मली सेंटेन्स जे नॉर्मली त्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणतात, होकारार्थी वाक्य म्हणतात किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणतात. त्यामध्ये सेट टू जर टोल्ड टूमध्ये आपण त्याचं रूपांतर करतो. टोल्ड टू, TOLD, टोल्ड. शी टोल्ड मी, टोल्ड टू नाही, नुसतं टोल्डमध्ये करतो. टोल्ड सोबत टू कधीच येत नसतं. टोल्ड सोबत जर टू आलेलं असेल तर ते इरर असते, त्या ठिकाणी इरर मानायची. ती तुम्हाला सब्जेक्ट ते तुम्हाला कशामध्ये इम्पॉर्टंट आहे, आपल्या इररच्या पार्टमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ती महत्त्वाची गोष्ट आहे. नेक्स्ट या ठिकाणी शिकायसारखी गोष्ट अशी आहे, सर क्वेश्चन मार्क ज्यावेळेस माझ्या आपल्या इनडायरेक्टमध्ये येतो त्यावेळेस पहिली गोष्ट तर वाक्याचं इन्व्हर्जन होतं. इन्व्हर्जन म्हणजे अगोदर वर्ब येतं, हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब, नंतर सब्जेक्ट येतो, हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट. हे कुठं पण लागू पडतं. ठीक आहे, इररमध्ये खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी हे केलेलं नाही, इन्व्हर्जनच केलेलं नाही पहिली गोष्ट. पण हे तुम्हाला बघायचं नाही. तुम्हाला काय बघायचं मी तुम्हाला सांगतो. हे ठिकाणी हा ऑप्शन चुकला. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस माझं आपल्या सेंटेन्समध्ये दिलेली गोष्ट ही पॅसिव्ह इनडायरेक्टमध्ये आहे, इनडायरेक्ट सेंटेन्समध्ये ही सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 आहे. याचा अर्थ हा पास्ट परफेक्ट आहे. आणि पास्ट परफेक्टचं बघा, सिम्पल प्रेझेंट या ठिकाणी कसं स्ट्रक्चर असतं, सिम्पल प्रेझेंटचं मी जर इनडायरेक्ट केलं तर ते सिम्पल पास्टमध्ये होतं. सिम्पल SIMPLE. ठीक आहे, तुम्ही भावना समजून घ्या, लिहायला थोडी प्रॉब्लेम होती. सिम्पल पास्टमध्ये त्या ठिकाणी होतं. मी SM लिहितो, SP लिहितो, सिम्पल पास्ट. आणि सिम्पल पास्टचं ज्यावेळेस मी पॅसिव्ह करतो ते पास्ट परफेक्ट होतं आणि पास्ट परफेक्टचं त्या ठिकाणी पॅसिव्ह होत नसतं. ठीक आहे, गोष्ट या ठिकाणी संपून जाते. ज्यावेळेस मी प्रेझेंट कॉन्टिन्युअसचं त्या ठिकाणी पॅसिव्ह करतो तर ते पास्ट कॉन्टिन्युअसमध्ये होतं आणि पास्ट कॉन्टिन्युअसचं त्या ठिकाणी पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअसमध्ये त्या ठिकाणी रूपांतर होत असतं. ठीक आहे, इतकी गोष्ट तुम्हाला कळाली असेल, ही तुम्ही लक्षात त्या ठिकाणी ठेवा. आता या ठिकाणी आपल्याला दिलेलंच डायरेक्ट आहे पॅसिव्ह, म्हणजे आपल्याला उलटं जायचं आहे. जर या ठिकाणी पास्ट परफेक्ट दिलेलं आहे तर आपल्याला काय पाहिजे, पास्ट परफेक्ट दिलेलं आहे आपल्याला, तर पास्ट इंडेफिनेट आपल्याला पाहिजे. म्हणजे पास्ट इंडेफिनेट किंवा पास्ट साधा वर्तमान काळ या ठिकाणी पाहिजे आपल्याला. ठीक आहे, साधा वर्तमान काळ यामध्ये सापडा. डूने साधा वर्तमान कधी काळ येत नाही, आरने कधी येत नाही आणि हॅडने कधी येत नाही. तर ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी उत्तर आपलं असणार आहे. आणि इन्व्हर्जन देखील त्या ठिकाणी प्रॉपर झालेलं आहे. फेन नंतर डीड आहे, नंतर सब्जेक्ट आहे, नंतर बुक आणि बाकीच्या गोष्टी आहेत. नेक्स्ट
स्पेलिंग सापडायचे आहे बघा. जेन्युइन आहे, जेन्युइन आहे, ट्युशन आहे, सर्किट आहे आणि मॅनर्स आहे. ज्या लोकांनी ट्युशन केलेले आहेत त्या लोकांना तरी ही स्पेलिंग म्हणजे सापडायला यायला पाहिजे. आम्हाला कधी ट्युशन नाही भेटलं आतापर्यंत, त्यामुळं ट्युशनची स्पेलिंग तरी येते, पण ज्यांना केलेलं आहे त्यासाठी ही गोष्ट येणं अत्यंत गरजेचं आहे. TUITION ट्युशन आहे. आणि जेन्युइनची स्पेलिंग देखील तुम्ही नोट करून ठेवू शकता, खूप येते. JEUINE, JENUI, मी बघा काहीतरी उलटच बोललो, JENUINE, जेन्युइन. ठीक आहे, जेन्युइन म्हणजे ऑथेंटिक. जेन्युइन आहे, ऑथेंटिक आहे, रिअल आहे, रिअल आहे, त्यामध्ये मिळवट काय नाही आहे, तर म्हणतात जेन्युइन आहे. नेक्स्ट 10वा क्वेश्चन असा आहे, एव्हरी क्युरियस चाइल्ड वॉन्ट टू राईप ओपन अ टॉय. ग्रॅमॅटिकल एरर आली की सगळ्यात पहिल्यांदा सब्जेक्ट वर्ब चॅप्टर असा वाचून जर सब्जेक्ट वर्ब चॅप्टर तुम्ही एक्झामला जायच्या अगोदर कमीत कमी 10 ते 15 वेळा त्याचं रिव्हिजन करून जा. ठीक आहे. कुठून वाचायचं आहे? क्लीन टू पॅरामट नावाचं बुक आहे. तुम्ही इंग्लिशमध्ये देखील परचेस करू शकता किंवा हिंदीमध्ये देखील परचेस करू शकता. नीतू मॅम यांचं, त्यामधून वाचा, खूप छान आहे. एक बी क्वेश्चन तुमचा सगळ्या परीक्षेमध्ये चुकचं होणार नाही. त्याचं पुस्तक तुम्ही पूर्ण वाचलं 2 वेळा तर मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो, होकॅपचा क्वेश्चन सोडून समजा 15चं क्वेश्चन ग्रामरचे आले म्हणजे सगळे त्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट वाईस नरेशन 15पैकी 15 क्वेश्चन तुम्ही जशाल तसे त्या ठिकाणी करून येणार बरोबर. ठीक आहे, इतकं भारी पुस्तक आहे, सगळी तेच वापरतात. आणि बाकी तुमच्याकडे इकडं महाराष्ट्रातले असतील घाट, काय मला त्याचे नाव माहीत नाहीत, ते असेल तर ते देखील बेस्ट आहेत, सगळे वापरतात, ते पण ते बी चालून जातात. ठीक आहे, त्यामध्ये काही इश्यू नाही. किंवा ऑनलाईन PDF देखील घेऊ शकता. एव्हरी नंतर, इच नंतर, नो वन नंतर मी तुम्हाला अर्धा तास झालं ते सांगतो. नथिंग, एनिथिंग, समथिंग, समबडी, जे जर वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून यूज झाले तर नोबडी, त्या ठिकाणी येणारं वर्ब या ठिकाणी काय पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ वॉन्टला वॉन्ट्स करा, तुमचं उत्तर बरोबर येऊन जाईल. तर पार्ट यामध्ये गलती आहे, चुकी आहे. सी या ठिकाणी उत्तर तुमचं होऊन जाईल. आता वर्बमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्बमध्ये ज्यावेळेस मी ES किंवा S लावतो, ES किंवा S लावतो. आता ES का लावायचं, S का लावायचं हे ठिकाणी एवढं सांगत बसत नाही मी. ठीक आहे, ते तुम्हाला माहीत असेल. आणि ज्यावेळेस नाऊनमध्ये ES किंवा S लावतो त्यावेळेस नाऊन प्लुरल होतं आणि वर्ब सिंग्युलर होतं. याचा अर्थ असा की वर्ब हे बेसिकली प्लुरल असतं. ठीक आहे, बेस फॉर्ममध्ये. नेक्स्ट, नाऊन हे बेस फॉर्ममध्ये सिंग्युलर असतं. नेक्स्ट, अवर्ट करणे म्हणजे प्रिव्हेंट करणे, बॅन करणे, प्रोहायबिट करणे याला. ठीक आहे, प्रोहायबिट करणे. पुन्हा या ठिकाणी याचे सिनोनिम्स, ठीक आहे, मला एवढेच आठवत आहेत आता. अवर्ट करणे, प्रिव्हेंट करणे, बॅन करणे, प्रोहायबिट करणे, याचं या ठिकाणी होऊन जाईल. आता परमिट करणे याचा अँटोनिम होईल कन्फ्रंट करणे आणि फेस करणे, या ठिकाणी दुसरे वर्ड आहेत. नेक्स्ट, काय आहे? ऑस्टेंटेशियस, खूप छान वर्ड आहे, खूप छान आहे. म्हणजे रिअरली येतो पण आल्यावर वाट लावून जातो. ऑस्टेंटेशियस बघा, त्याचं प्रोनाऊन्सिएशन दिवे येईल ना. ऑस्टेंटेशियसचा अर्थ होतो शोवी आणि म्हणजे दिखावटी आहे, खूप प्रिटेंड करणार आहे, दिखावटी आहे, त्याला म्हणतात शोवी. प्रिटेन्शियस आहे, कॉन्स्पिक्युअस आहे, शोवी आहे आणि ऑब्स्ट्रसिव्ह आहे. या ठिकाणी तुम्ही नोट करून घेऊ शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हे पाठ करू शकता. हे याचे सिनोनिम्स आहे. आता टेस्टफुल, सडन आणि क्विक. सडन आणि क्विकचे तुम्हाला माहीत असेल, सडन आहे, क्विक आहे, ह्याला काय म्हणतात. पुन्हा एखादी गोष्ट फास्ट आहे, पुन्हा एखादा व्यक्ती निंबल आहे, या ठिकाणी येतात त्याची सिनोनिममध्ये. नेक्स्ट असा क्वेश्चन आहे, द अथॉरिटीज आर ॲस्युड द पीपल दॅट दे विल टूक इन टू द मॅटर. आता आपल्याला ते सबस्टिट्यूशन करायचं आहे, या ठिकाणी काय होईल ती बघा. अथॉरिटीज आहे म्हणजे प्लुरल सब्जेक्ट आहे, येणारं वर्ब हे बी प्लुरल पाहिजे. म्हणजे ह्याचा अर्थ सबस्टिट्यूशनमध्ये पहिला ऑप्शन कटला, हॅज हे सिंग्युलर असतं. दुसरी गोष्ट अशी की पुढे या ठिकाणी काय दिलेलं आपल्याला, दे विल लुक इन टू द मॅटर. ठीक आहे, दे विल लुक इन टू द मॅटर म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे, सॉरी हे बघा, आपल्याला या ठिकाणी पास्ट प्रेझेंट हे सेंटेन्स आपल्याला प्रेझेंट परफेक्टमध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे, प्रेझेंट परफेक्टमध्ये घ्यायचं आहे. का घ्यायचं आहे बघा, सब्जेक्ट काय म्हणतं या ठिकाणी, काय म्हणतं, द अथॉरिटीज आर ॲस्युड दॅट द पीपल दॅट दे विल लुक इन टू द मॅटर. आता ऑप्शननुसार तुम्ही जा,
ऑप्शन तिसरा आहे तो हॅव बीन ॲस्युअर्ड आहे, म्हणजे या ठिकाणी ते काय झालेलं आहे, पॅसिव्ह झालेलं आहे. आणि पॅसिव्ह पाहिजे का इथं, पॅसिव्ह आपल्याला अजिबात पाहिजे नाही आहे. या ठिकाणी ॲक्टिव्हचं सेंटेन्स आहे आणि आपल्याला ॲक्टिव्हच पाहिजे आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी बरोबर येईल. हॅव ॲस्युअर्ड या ठिकाणी आपलं बरोबर येईल. आणि या ठिकाणी बघा पॅसिव्ह करून दिलेलं आहे, आर का येणार नाही, आर ॲस्युअर्ड का येणार नाही, कारण या ठिकाणी पॅसिव्ह करायची गरज नाही आहे. या ठिकाणी पॅसिव्ह करून दिलेलं आहे. ते ॲथॉरिटी स्वतः त्या ठिकाणी ॲथॉरिटी ज्या आहेत त्यांना त्या ठिकाणी जे लोक होते त्यांना काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे किंवा आश्वासन दिलेलं आहे, ॲस्युअर्ड केलेलं आहे. तर त्यामुळे या ठिकाणी पॅसिव्ह येणार नाही, ॲक्टिव्हचं सेंटेन्स आहे, ॲक्टिव्ह येणार. आरसोबत फी3 लावला की पॅसिव्ह होतं, हॅवसोबत बिन लावून फी3 लावला की पॅसिव्ह होतं, पण हॅवसोबत बिन लावून फी4 लावल्यावर ते प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स होतं. ठीक आहे, आणि हॅवसोबत फी3 ऑलवेज आपण लावत असतो. तर ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. बी हार्ड अप. आता बी हार्ड अप म्हणजे काय, ह्याचा अर्थ होतो हॅव व्हेरी लिटल मनी फॉर लिव्हिंग. बी हार्ड अप त्याला म्हणतात. ठीक आहे, बी हार्ड अप म्हणजे हॅव व्हेरी लिटल मनी त्याचा अर्थ होतो. आणि त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, असा क्वेश्चन आहे की आपल्याला त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचं आहे, म्हणजे कोणती इरर आहे त्या ठिकाणी सबस्टिट्यूट आपल्याला करायचे आहे. क्वेश्चन असा आहे, द टायग्रेस हॅज गिवन बर्थ टू अ कब इन द क्या रे, एक मिनिट. ठीक आहे बघा नेक्स्ट आहे 15वा क्वेश्चन असा आहे की आपल्याला सबस्टिट्यूशन त्या ठिकाणी करायचं आहे. अ tigress has given birth to a cub in Ranthambore Tiger Reserve, taking the big cat population to 78. क्वेश्चन आपल्याला अशा प्रकारे दिलेला आहे की आपल्याला काय म्हणत आहे क्वेश्चन, एक जी टायग्रेस होती, टायगरचं जी स्त्रीलिंगी असतं त्याला टायग्रेस म्हणतात किंवा टिग्रेस, याचं प्रोनाऊन्सिएशन काही बी करा. आता मी पण महाराष्ट्रातला आहे त्यामुळे जास्त मला याचं प्रोनाऊन्सिएशन येत नाही. द टायग्रेस फक्त वाचा येतं एवढं माहिती आपल्याला. द टायग्रेस हॅज गिवन या ठिकाणी दिलेलं आहे. हॅजसोबत आपल्याला काय डॉक्टरेट करायचं नाही आहे इंग्लिशमध्ये, फक्त मार्क घ्यायचे ते बी 45+50 पैकी. बर्थ टू अ कब, आता हे CUB आहे, याचं क्यूब म्हणा किंवा कब म्हणा काय बी म्हणतात त्याला. त्यांना काय केलं, रणथंबोर जे टायगर रिझर्व आहे, आता हे टायगर रिझर्व कुठं आहे तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता, जे व्हिडिओ आतापर्यंत बघत आहेत ती लोक. ठीक आहे, टेकिंग द बिग कॅट पॉप्युलेशन ऑफ 278. आता ह्याचं उत्तर असं होईल, ह्याचं उत्तर होईल नो सबस्टिट्यूशन, कारण या ठिकाणी काही सबस्टिट्यूशनची गरज नाही आहे. इज या ठिकाणी येणार नाही, हॅज येणार नाही आणि वॉज येणार नाही. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी याचं बरोबर आहे. मी फास्ट घेतो आता, खूप टाईम झाला आहे. रेज करणे याचा अर्थ होतो एखादी गोष्ट पुसून टाकणे किंवा ती गोष्ट आपल्याला एक अँटोनिम करायचं आहे ना. ठीक आहे, रेज करण्याचा अर्थ होतो पुसून टाकणे किंवा इरॅडिकेट करणे. इरॅडिकेट व्होकॅब्युलरी तुम्ही खूप छान करू शकता आपल्याकडून. इरॅडिकेट करणे, ॲबॅल्यूश करणे, अबॅल्यूश फक्त स्पेलिंगचं थोडं मॅटर आहे आपल्याकडे. अबॉल्यूश करणे किंवा अबॉल्यूश असतं, ABO, अबॉल्यूश करणे, इरॅडिकेट करणे. रियून करणे देखील खूप छान वर्ड आहे, रियून करणे. ठीक आहे, याचा सिनोनिम आहे हा रियून करणे. पुन्हा डिस्ट्रॉय करणे, डिमॉलिश करणे, असे खूप सारे वर्ड आहेत यासाठी. ॲनिहिलेट करणे खूप छान, ॲनिहिलेट करणे, ॲनहिलेट फक्त स्पेलिंगचा थोडा मॅटर या ठिकाणी होऊ शकतो. ॲनहिलेट करणे, तर याचं उत्तर काय येईल, बिल्ड करणे. अपोजिट, बिल्ड करणे म्हणजे बांधणे, उभारणे एखादी गोष्ट त्या ठिकाणी येईल. नेक्स्ट आहे काय म्हणतात, द स्टडी ऑफ अर्थक्वाईक्स, भूकंपाच्या अभ्यासाला काय म्हणतात बघा, असा क्वेश्चन विचारतो CGL-ला. तर ऑप्शन नंबर 4 सिस्मॉलॉजी. आता टोपोग्राफी, जिओलॉजी, जिओग्राफी या ठिकाणी या गोष्टी माहीत करणं गरजेचं आहे. इफ द इकॉनॉमी फेल्स दिस इयर इट रिफ्लेक्ट्स बॅडली ऑन द गव्हर्नमेंट. या ठिकाणी गव्हर्नमेंट करा, चुकली ती स्पेलिंग. ठीक आहे, ऑन द गव्हर्नमेंट. तर काय म्हणताय, जर इफने कंडिशनल सेंटेन्स आहे, जर तरचं. ठीक आहे, इफ द इकॉनॉमी फेल्स, आता दिस इयर इट रिफ्लेक्ट्स बॅडली. आता रिफ्लेक्ट बॅडली, आता काही लोकांनी या ठिकाणी एक्झाममध्ये काय केलं असेल मी तुम्हाला 100% सांगतो. आणि ज्यावेळेस मी ही स्वतः सॉल्व्ह केली होती आन्सर की मॉकमध्ये, त्यावेळेस मी देखील असंच या ठिकाणी आन्सर लावलं होतं. हे बघा,
मी म्हटलं अरे इकॉनॉमिक्स हे सगळं सिंग्युलर दिसायला लागलं आणि इथं रिफ्लेक्ट कसं प्लुरल दिलं आहे, ह्याला सिंग्युलर करायला पाहिजे. मी रिफ्लेक्ट केलं, ठीक आहे, आणि उत्तर ते बरोबर आलं, फक्त ते तुक्ताबाजी होती. ठीक आहे, इतकं परफेक्ट आपण त्याला नॉलेज नव्हतं आपलं. पण याचं त्या ठिकाणी सॉल्युशन मी पाहिलं, त्यावेळेस मला असं समजलं की अरे हे मॅटर आपलं कंडिशनल सेंटेन्स आहे, ते आपण लक्षात त्या ठिकाणी आणलं नाही मॉक देताना. इफ द इकॉनॉमी फेल्स, जर इकॉनॉमी फेल्स झाली तर दिस इयर, ह्या वर्षी, इट विल रिफ्लेक्ट होईल ह्या ठिकाणी, इट विल, आणि विल नंतर आपण कधी देखील कोणतं जरी मोडाला या ठिकाणी असलं तर त्यानंतर येणारं जे वर्ब आहे ते बेस फॉर्ममध्ये असतं. इट विल रिफ्लेक्ट येईल, रिफ्लेक्ट्स नाही, इट विल रिफ्लेक्ट बॅडली ऑन द गव्हर्नमेंट. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट, इन द सेम ब्रेथ, म्हणजे इन द सेम ब्रेथ आहे म्हणजे काय आहे, से टू कॉन्ट्रेडिक्टरी थिंग्स ॲट अ सेम टाईम, ह्याचं हे उत्तर होऊन जाईल. यामध्ये जास्त काही फक्त पाठ करावं लागतं, हे सकाळी सकाळी उठून त्यासाठी रट्टा मारावा लागतो. ठीक आहे, बाकी काय नाही. टू वॉक एमलेसली, एमलेसली वॉक करतोय म्हणजे त्याच्याकडे कोणतंच ध्येय नाही आहे, गोल नाही आहे, त्यासाठी म्हणतात ॲम्बल. ॲम्बल म्हणजे रेकलेसली तो हिंडत आहे फक्त. ठीक आहे, स्लिटर करणे किंवा क्रॉल करणे ह्याचा अर्थ असं रेंगणे, ज्यावेळेस आपण लहान बाळ असं हे होतं ना, रांगतं ना, त्याला म्हणतात क्रॉल करणे. ठीक आहे, किंवा ते पॅराग्लायडिंग असते बघा बर्फामध्ये, त्या ठिकाणी ते हे करतात, त्याला म्हणतात स्लिटर करणे किंवा क्रॉल करणे. किंवा आपण कॉम्प्युटरवर देखील, लॅपटॉप आपल्या PC वर देखील क्रॉल करतो खाली, असं क्रॉल, तेच क्रॉल असावं बहुतेक. ठीक आहे, 20 क्वेश्चन होते मित्रांनो, 20 क्वेश्चन या ठिकाणी संपलेले आहेत. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की अशा प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी CGL आलेले आहेत. नंतर देखील मी तुम्हाला चॅप्टर वाईज या ठिकाणी क्वेश्चन करण्याचा प्रयत्न करेल, किंवा आपल्याकडे बोर्डचं तर मॅटर नाही आहे, बोर्डचा जर मॅटर असतं तर आपण खूप छान केलं असतं. पण ठीक आहे, सध्या आपल्यापाशी टाईम देखील नाही आहे, नाहीतर खूप सगळ्या गोष्टी होत्या शिकवायसारख्या. गणित किंवा रिझनिंगसारखा विषय होतात जे तुम्हाला मी खूप छानपैकी शिकू शकतो. मॅटर थोडा हे आहे, पण ठीक आहे, जशा गोष्टी चाललेल्या आहेत आपण कंटिन्यू करूत. आणि ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे, मी थांबतो. आणि तुमच्या ड्रीमसाठी किंवा तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. काही गोष्टी मधात चुकल्या असतील चुकीनं, मी देखील एक विद्यार्थी आहे, परफेक्शन खूप कमी आहे, पण तरी करण्याचा प्रयत्न करतो आहे. तरी तुम्ही जर काही चुकलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याला मला सांगू शकता की सर अशी गोष्ट होती, किंवा सर म्हणण्यापेक्षा तुमच्यापेक्षा बारीकच आहे मी, कारण सगळी ग्रॅज्युएट लेवलचे विद्यार्थी पाहत असाल, माझं ग्रॅज्युएशन आणि झालेलं नाही. तर त्यामुळे तुम्ही मला सांगू शकता की अशी इरर तू केलेली आहे किंवा तुम्ही केलेली आहे, तर तुम्ही त्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये इम्प्रूव्ह करण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न करेल. आणि तुमच्यासाठी मला एक व्हिडिओ असा बनवा वाटतो खरंच, म्हणजे ज्यामध्ये मॅथचे सगळे फॉर्म्युले या ठिकाणी मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल, आणि तुमचं एकही क्वेश्चन त्या ठिकाणी जाणार नाही. आणि जी रिझनिंगमध्ये खूप हार्ड त्या ठिकाणी लॉजिक्स आहेत, ती लॉजिक तुम्हाला मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल. आणि हो कॅबसाठी इमानदारीनं हो, म्हणजे काय म्हणता ते, माझी एक गोष्ट लक्षात आली आता, ठीक आहे, ती गेली लक्षातली. हो कॅबसाठी तुम्ही जर मी तुम्हाला एक सजेस्ट करतो, तुमच्यापाशी जर टाईम चांगला असेल आणि तुमची हो कॅब खूप कमी असेल, तर तुम्ही एक गोष्ट करणं खरंच गरजेचं आहे, ती म्हणजे ब्लॅक बुक नावाचं एक पुस्तक येतं, BLSCK ब्लॅक बुक, पूर्ण इंग्रजीमध्ये पुस्तक आहे ते, पण त्याचे मराठी अर्थ त्या ठिकाणी दिलेले नाहीत. ब्लॅक बुक आहे ते तुम्ही घेऊ शकता. निखिल गुप्तानं दिलेलं आहे. ज्या ठिकाणी मी व्हिडिओ शूट करत आहे त्याच्या खालीच माझं पुस्तक ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरही माझा मोबाईल आहे. ठीक आहे, खूप छान पुस्तक आहे, तुम्ही त्या ठिकाणी ते रेफर करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.